चला एकटीनेच विचारलं, ठीक आहे. सगळ्यांनी तुम्हाला जर नाही समजलं ना तर मला मेसेज किंवा कॉल करायचा, मॅडम तो पॉईंट नाही समजला सांगा, किंवा लगेच मीटिंग मध्ये सांगायचं मॅडम नाही समजलं. जर तुम्ही त्या दिवशीच सांगितलं असतं ना तर तुमचा कालचा संडे वेस्ट नसता गेला, कारण ग्रुपवरती कोणीच मला आउटपुट टाकलेलं नाहीये, मला वाटते काही 1-2 जणांनीच टाकलंय, ठीक आहे. तर तुम्हाला जर नाही समजलं ना मीटिंग मध्ये सांगायचं की मॅडम परत एकदा सांगा, मी तुम्हाला रिपीट करत जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर परवा सांगितलं असतं तर काल संडेला तुमचं सगळं ते कव्हर झालं असतं आणि आज आपण नवीन पॉईंट घेतला असता, पण तुम्ही त्या दिवशी काही बोलला नाहीत म्हणून आज आपल्याला परत तेच घ्यावं लागतं, ठीक आहे. आणि विचारत चला, मी कधीच नाही म्हणत की तुम्हाला नाही समजलं तर मला विचारू नका, विचारायचं मॅडम नाही समजलं परत एकदा सांगा, तिने एकटीनेच विचारलं, तुम्ही पण विचारत चला, ठीक आहे. फक्त खूप दिवसांनी नका विचारू. काहीतरी नाव देते. आपण काय पाहिलं होतं, अँकर मध्ये काय असतात, लिंक, आपण हायपर लिंक देतो, बरोबर आहे. आता खूप जणांना कन्फ्युज झालेलं आहे की खूप जणांना म्हणजे ऑलमोस्ट ऑनलाईनच्या सगळ्यांनाच समजलं नाहीये, बरोबर आहे. तर तुम्ही 1-2 जणांनी बॉईजने टाकले टास्क, बाकी ठीक आहे. आता इथे आपण काय करतो, आता सपोज आपण काहीतरी एखादा आपला टेक्स्ट आहे, सपोज हा टेक्स्ट आहे. आता इथे आपण काय करतो, लिंक देण्यासाठी अँकर टॅग स्टार्ट करतो, याला इथे क्लोज. अँकर टॅग आपण कशासाठी घेतो, हायपर लिंक देण्यासाठी. आता इथे आपल्याला द्यायचंय HREF, हा त्याचा कंपल्सरी ऍट्रिब्यूट आहे, आपल्याला तो द्यावाच लागतो, बरोबर आहे. H मीन्स हायपरलिंक, रेफ मीन्स रेफरन्स पेज, म्हणजे इथे तुम्हाला त्या रेफरन्स पेजचं पाथ द्यायचंय किंवा ऍड्रेस द्यायचा आहे. आता समजा आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती मी रन करते अगोदर. आता मी इथं क्लिक करते, तर मला इथून एका पेज वरती जायचंय. जर आपल्याला कुठेच नसेल जायचं तर तुम्ही तात्पुरतं इथं हॅश पण टाकून ठेवू शकतात, म्हणजे ब्लँक, सध्याला कुठे जायचं नाहीये, नंतर आम्ही जाणार आहेत असं एक त्याचा मिनिंग असतो. ज्यावेळेस तुम्ही टेम्पलेट वगैरे डाउनलोड करतात ना, तर असा हॅशच टाकलेला असतो, तर ते नको कन्फ्युज व्हायला की हॅश काय असतं. हे तात्पुरतं दिलेलं असतं की आता काही नाहीये, नंतर टाकणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, तुमच्या फोल्डरमध्ये बाहेर, फोल्डरच्या बाहेरच्या लिंक नका देऊ, ते फोल्डर नंतर दुसऱ्या पीसी मध्ये कॉपी करून टाकलं ना प्रॉब्लेम्स येतात. आपल्या आपल्या फोल्डरमध्ये सगळ्या फाईल्स ठेवायच्या, फोल्डरच्या आतमध्ये असे फोल्डर तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता सपोज इथं तुम्ही फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल ठेवली आहे, समजा ही फॉर्म नावाची, आणि मला काय करायचंय, त्या हाय ऑल वरती क्लिक केल्याच्या नंतर त्या फॉर्मच्या पेजला जायचं, तर मी काय करणार, form.html सिंपल त्या पेजचा इथं ऍड्रेस किंवा लोकेशन देणार. रिफ्रेश, आता मी इथं क्लिक केलं, हा इथं आपण फॉर्मच्या पेजला आलेले, ठीक आहे. ते जर तुम्हाला जर नवीन पेजवर ओपन करायचं असेल तर इथं टार्गेट टाकून द्या. आता इथं क्लिक केलं, एक मिनिट, सॉरी मी टार्गेट मध्ये काहीच नाही टाकलेलं. आता जर इथं क्लिक केलं तर हे बघा नवीन टॅब मध्ये ओपन झालं. जर तुम्हाला नवीन टॅब मध्ये पाहिजे असेल तर हे टाका, अदरवाईज याची काही गरज नाहीये, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका. त्याच्यानंतर जर सपोज असं असेल की एखादं पेज आहे, आपण रन इथून आपला हा पेज रन होतोय, हा नाही, आता मी आय थिंक वेब नावाचा पेज केलेला आहे, काय झालं, web.html, हा आपण हा पेज रन करतो. इथून आपण कुठे गेलो, फॉर्मच्या पेजला. आपला जो रन करतो तो पेज आणि ज्या पेजला आपल्याला जायचंय तो पेज हे सेम लोकेशनला आहे, सेम लोकेशनला आहे, त्यामुळे आपल्याला काही पाथ द्यायची गरज पडली नाही. सिंपल आपण काय केलं, पेजचं नाव दिलं. बट जर समजा आपल्याला एखाद्या अशा लोकेशनला जायचंय, कंट्रोल ओ करायचा म्हणजे आपण त्याच लोकेशनला ओपन होतो. समजा या पेज पासून आपल्याला काय करायचं, ह्या एबीसी फोल्डरच्या आतमधल्या या पेजची लिंक द्यायची, वेलकम नावाची. आपण कसं देणार, एबीसी स्लॅश पेजचं नेम, जे काही तुमच्या पेजचं नेम असेल ते द्या, ठीक आहे. सॉरी, PHP नाही, HTML. आता आपण हे सगळे HTML बघतोय, थर्ड इयरला नंतर PHP.PHP. आता इथे तुम्हाला काहीतरी, इथे तुम्हाला ड्यू टाकता येईल, टेक्स्ट टाकता येईल, इमेज टाकता येईल, तुम्ही काही पण टाकू शकता. आता इथून आपल्याला कुठे जायचंय, समजा मेन पेजला जायचं, वेलकमच्या. आता इथे आपण क्लिक केलं मेन पेज वरती, आपण हे बघा आपल्या मेन फोल्डर मधून एबीसी फोल्डरच्या आतमध्ये वेलकम तिथे आलेलं. जर आपण हा पाथच व्यवस्थित नाही दिला तर आपण तिथे जाणार नाही, एरर येईल.
एरर आला, फाईल नॉट ऍक्सेस. सो आपल्याला हे द्यायचं. त्याच्यानंतर सपोज असं आहे की आपल्या करंट पेज पासून एबीसीच्या आतमध्ये XYZ आणि नंतर ह्या पियानोच्या फोल्डरला जायचं. सेम मी ह्यालाच कॉपी करते, असं काहीतरी मी टाकले. एबीसी मधून जायचंय XYZ मधून नंतर पियानोचा पेज. आपण हा रन करतो ना, इथे येऊनच रिफ्रेश करावं लागेल आपल्याला. इथून नेक्स्ट आलं. आणि जर आपल्याला इथून बॅक जायचं असेल, म्हणजे सपोज आपल्याला काय करायचंय, आपण हा वेब रन करतोय. आता इथून बॅक म्हटलं तर मी डायरेक्ट डेस्कटॉपलाच येईन. बरं ठीक आहे, डेस्कटॉपला आलो. डेस्कटॉप मधून आपण इथं कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यामध्ये जाऊयात. मी काय करते, एखादं बॅकला फोल्डर क्रिएट करून घेते. माझ्याकडे बॅकला नाहीये फोल्डर. इथून बॅक आले मी. बॅक आल्याच्या नंतर एक फोल्डर क्रिएट केला. एक सेकंड, एक फाईल ठेवते त्या पेज ह्याच्यामध्ये. बॅक ओके, सपोज OK.html. इथे फक्त मी हाय असं टाकले, काही नाही. आता आपल्याला काय करायचंय, या वेबच्या पेजवरून या ओकेच्या पेजला लिंकिंग करायचे. ठीक आहे. सो आता इथं मी काय केलं, कॉपी ओके पेज असं काहीतरी टाकलं. आता कसं येणार आहे पाठ, आलं. एक सेकंड, असं नाही येणार. बॅक जाऊन आपल्याला ओके फोल्डर मध्ये जायचंय, मग OK.html आलं. म्हणजे आपण इथून बॅक आलो, बॅक आल्याच्या नंतर ओके फोल्डर मध्ये गेलो आणि तिथून OK.html. जर ऑनलाईनची काही लिंक द्यायची असेल तर सिंपल असं कॉपी करायचं आणि इथं पेस्ट करायचं, ज्याचा जो काही ऍड्रेस आहे तो. ठीक आहे. जर जेवढ्या वेळेस तुम्हाला बॅक जायचं तेवढ्या वेळेस तुम्हाला .// टाकायचं. त्याला म्हणतो आपण पाथ. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, इमेज. सोर्स मध्ये तुम्हाला इमेजचं लोकेशन द्यायचंय. जर इमेज त्याच लोकेशनला असेल सेम, जिथे की आपण ह्या पेज पासून जर इथंच आहे, सपोज आता इथे एक बाईक इमेज आहे, त्याचा JPG टाईप आहे, तर सिंपल तुम्ही bike.jpg जे इमेजचं नाव आहे ते टाकलं, आली. त्याची हाईट विड्थ तुम्ही स्वतः सेट करू शकता. आणि बाकीचा पार्ट सेमच आहे. समजा इथून जर तुम्हाला हे एबीसीच्या आतमध्ये XYZच्या आतमध्ये 3.jpg तसंच टाकायचं, abc/xyz/3.jpg. जर इमेज बॅक असेल, समजा ही इमेज जर कुठं असते, ह्या ओके फोल्डर मध्ये, तर हाच पाथ दिला असतो. बॅक जा, त्या फोल्डर मध्ये जा आणि तिथे इमेजचं नाव. JPG असतात, GIF असतात, GIF इमेजेस पण असतात अशा, माहितीत ना GIF इमेजेस, थोडंसं मूव्ह करतात असं. आता समजलं सगळ्यांना? त्या दिवशी ते खूप सारे पॉइंट एकत्र घेतल्यामुळे मी बी कन्फ्युज झाला असेल. ऑनलाईन स्टुडंट्स समजले का सांगा, समजलं नसेल तर परत एकदा सांगता येईल. उद्या म्हणजे आता सांगणार आहे. आता 2-3 दिवसासाठी तुम्हाला मी टास्क देणार आहे. परत मॅडम समजलंच नव्हतं म्हणून नाही केला, हा रिझन नाही ऐकून घेणार आहे मी. जर समजलं नसेल तर आत्ताच सांगा, स्पीकर चालू करा आणि सांगा मॅडम नाही समजलं. जर कोणाला समजलं नसेल तर, बॉईज गर्ल्स दोन्ही. आणि मी तुम्हाला हे पण एक सांगितलं होतं, त्याच पेजवरती कसं लिंक करायचं. सिंपल आहे, काही नाही. आता सपोज इथे आपण काय करूया, ब्रेक देऊयात. खूप सारे ब्रेक देते म्हणजे डायरेक्ट खाली जाता येईल आपल्याला. इथे सपोज मी एक व्ह्यू घेते किंवा पॅरेग्राफ घेते, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. इथे एक पॅरेग्राफ टाकूयात.
हा एक पॅराग्राफ आहे. आता इथं खाली येतो पॅराग्राफ आणि मला काय करायचंय, ठीक आहे इथं टाकते, कुठेही टाका तुम्हाला जिथं लिंक जायचंय. इथे मी अँकर टॅग टाकते, इथे टाकते गो टू, एक सेकंड ना, कोणीतरी रिक्वेस्ट टाकली असं वाटलं मला. टाइमवर येत चला, गो टू पॅराग्राफ असं काहीतरी मी टाकलं. आता मला काय करायचंय, हे असं मध्ये आलं ना, हे असं होतं, कुठे गेलं ते गो टू पॅराग्राफ. आता मला इथं क्लिक केल्याच्या नंतर काय करायचंय, नवीन पेजला नाही जायचं, इथंच या पॅराग्राफ वरती यायचंय. कसं करणार आहेत आपण, इथून आपण एक आयडी ला जाणार आहे, सपोज PR असं काहीतरी आयडी दिली आणि तीच आयडी आपण इथे देतो. म्हणजे इथं जी आयडी दिलेली आहे तीच आपण इथे लिंक करतो हॅश देऊन. आता मी इथे क्लिक केलं, इथं आपण पॅराग्राफ आलं लक्षात येत का. आणखीन काय सांगितलं नव्हतं ना, ठीक आहे. कोण कोण आहे मी मध्ये, एक मिनिट. जे लॅपटॉप आहे ना तुझ्याकडे, हो. रोल नंबर काय आहे तुझा, 25 आणि ज्ञानेश्वर तुझा 27. ओके, सो तुम्ही 14 आहेत, 14च आहेत ना मुलं, तर 6 1 ते 6 रोल नंबर जे आहेत 1 to 6, 1 ते 6 जे रोल नंबर आहेत ते झेडच्या ग्रुपमध्ये असतील. परत एकदा सांगते, 1 to 6 जे रोल नंबर आहेत ते झेडच्या ग्रुपमध्ये असतील आणि झेड 7वा ते 6 आणि हा एक 7वा आणि बाकी सगळे जे रिमेनिंग बॉईज आहेत ते ज्ञानेश्वरच्या ग्रुपमध्ये असतील. झेड आणि ज्ञानेश्वर तुम्ही त्यांच्याकडून जर त्यांच्याकडे कोणाकडे लॅपटॉप असतील तर त्यांना पण एक एक पेज डिझाईन करायला द्या. त्यांना सांगा की हे पेज तुम्ही डिझाईन करायचंय. तर तुम्ही होम, एक मिनिट इथंच लिहितो मी, दिसेल तुम्हाला पण, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, गॅलरी आणि ठीक आहे. हे 4 कंपल्सरी मेन्यू आहेत. तुम्ही याच्यानंतर आणखीन तुम्हाला जर एक्स्ट्रा मेन्यू ऍड करायचे असतील तर करू शकतात. हे 4 कंपल्सरी मेन्यू असतील. सो तुम्ही दोघ जण जर कोणाकडे लॅपटॉप असतील तुमच्या फ्रेंड्सकडे, तुम्हाला माहिती आहे, तर त्यांच्याकडून एक एक पेज डिझाईन करून तुम्ही नंतर लिंक करू शकतात किंवा तुम्ही त्यांच्याकडून इमेजेस किंवा पॅराग्राफ डाउनलोड करून घ्या. तुम्हाला जे त्यांना काम सांगायचं ते सांगू शकतात. सो तुम्ही 7 जणांनी म्हणजे 1 ते 6 रोल नंबर आणि हा 7वा झेड, ह्या 7 जणांनी एक टॉपिक मला द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मनावर द्या, ग्रुपवरती टाका. तुमचे जे 7 जणांची नाव आहेत ते नाव आणि खाली टॉपिकचं नाव आणि ग्रुपवरती किंवा मला पर्सनली टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यावरती तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायचं आहे आणि बाकीचे रोल नंबर ज्ञानेश्वरच्या ह्याच्यामध्ये, आणि ते वेबसाईट व्यवस्थित डिझाईन करा. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांसाठीच आहे इन्स्ट्रक्शन. याच्यावरती तुम्हाला, तुम्ही आता जी वेबसाईट करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला एक पीपीटी बनवायची असते नंतर आणि एक रिपोर्ट पण बनवायचा असतो आणि तो तुम्हाला कॉलेजमध्ये कंपल्सरी सबमिट करायचा असतो. रिपोर्ट आणि पीपीटी नाही सबमिट केला, पीपीटीचं काही मला माहिती नाही, बट रिपोर्ट जर नाही सबमिट केला तर तुम्ही फेल होणार. पीपीटी कॉलेजवर डिपेंड आहे कोणत्या कॉलेजला लागते कोणत्या नाही. तुम्हाला ते जेव्हा तेव्हा सर इन्स्ट्रक्शन सांगतील, पण मला जेवढं माहिती मी सांगते. डेली डायरी असते, पीपीटी असते आणि रिपोर्ट असतो आणि आमच्याकडून अटेंडन्स आणि परफॉर्मन्स शीट असते. सो
मी माझ्याकडचं तर काम क्लिअर ठेवते, पण तुम्ही तुमच्याकडून पण क्लिअर ठेवा. हे टास्क कंप्लीट करून ठेवायचे, मला फ्रायडेला दाखवायचे. तुम्ही स्वतः स्क्रीन प्रेझेंट करणार आहेत दोघेही आणि दाखवणार आहेत तुम्ही काय बनवले. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या ग्रुप मेंबरला काही कामं सांगायची असतील तर सांगू शकतात. बाकी राहिलं गर्ल्सचे मी 3 ग्रुप केलेले आहेत. इथं तुम्हाला लिस्ट ग्रुपवरती टाकली आहे ना, मी ग्रुपवरती लिस्ट टाकलेली आहे. तर या 3 मुली इथं बसून बनवत आहेत प्रोजेक्ट. तुमचं जे काही वेबसाईट आहे ते. जर तुम्हाला हेल्प करायची असेल तर तुम्ही त्यांना एक पेज डिझाईन, तुमच्याकडे ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांनी त्याच्यामधलं एक पेज डिझाईन करून त्यांना देऊ शकतात. तुमचा जे मेंटर म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये आता जे मेन एक नाव दिलेलं आहे त्याला तुम्ही कॉल करा. इथे ऑफलाईन मध्ये जे मुलगी येत आहे ते तिला कॉल करा आणि तिला डिस्कस करा की तुम्ही काही तिला करून देणार आहेत का, तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर. तुम्ही पण त्यांना काही इमेजेस वगैरे काम सांगायचं असेल तर सांगू शकता. जर लॅपटॉप नसेल त्यांना ऑप्शनल आहे, कारण लॅपटॉप नाहीये त्यामुळे मी पण काही करू शकत नाही. जर एखाद्याची खूप इच्छा असेल तर इथे येऊ शकतात तुम्ही, 2 दिवस इथे बसून पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. इथे पीसी आहेत. ठीक आहे. बट येणार असाल तर तसं अगोदर सांगा, म्हणजे मला सरांना बोलता येईल. डायरेक्ट नका येऊ, मला अगोदर सरांना इन्फॉर्म करावं लागतं जर तुम्ही इथे येणार असाल तर, कारण तुम्ही औषधावरून येतात. ठीक आहे. सो हे मेनू 4 कंपल्सरी असतील. तुम्हाला मी एक रेफरन्स साईट दाखवते तरी 1 मिनिट. असंच बनवा असं काही नाही, तुम्ही तुमच्या ह्याच्याने बनवा, तुम्हाला जसं बनवायचं तसं. हे एक सिंपल आहे, एक एक्झाम्पल म्हणून दाखवते. पण मी एक्सपेक्ट करते की तुमच्या साईट चांगल्या बनतील. नेटची हेल्प घ्या, असं काही नाही की मी जेवढं शिकवले तेच ऍड करावं. जर तुम्ही तुमच्या मनाने किंवा नेटवरून जर आणखीन काही गोष्टी ऍड केल्या तरी काही हरकत नाही. हे खूप सिंपल आहे, एवढं सिंपल नका बनवू, चांगली डिझाईन बनवा आणखीन. हे बघा इथे मेनू दिलेत बघा, होम. याच्यावरती आता होम वरती क्लिक केलं ना त्याच पेजला येणार आहे. म्हणजे तुमचा हा जो मेन पेज आहे ना तोच होम पेज आहे. याच्यावर क्लिक केलं तर ह्याच पेजची लिंक द्या. त्याच्यानंतर असं का केलेलं आहे, समजा मी इथून अबाउटला गेले, इथून परत मी होम वरती आले तर मला त्या मेन पेज वरतीच यायचंय. त्याच्यामुळे जो पहिला मेन्यू असतो होमचा, त्या दोघांना 1 मिनिट तिकडे पण आलेत ना तुम्ही दोघंच होतात ना. हा, तर तुम्ही ज्यावेळेस इथं पहिलं पेज जे क्रिएट करणार आहेत मेन पेज, ते सर्वांनी चांगलं डिझाईन करा, एकदम असं प्रॉपर दिसलं पाहिजे. हे फक्त मी एक्झाम्पल साठी एक इमेज आणि एक पॅरेग्राफ टाकलाय, म्हणजे तुम्ही पण एकच इमेज आणि एकच पॅरेग्राफ टाकावं असं नाही. तुम्ही चांगले पेज टॉपिक घ्या बरं का काहीतरी, त्या टॉपिकचं नाव तुमच्या सर्टिफिकेटवर येणार आहे, तुम्ही कुठल्या वेबसाईट वरती डिझाईन बनवले ते. तर मला ग्रुपवरती किंवा पर्सनल त्या किंवा एका पेजवरती सगळेजण लिहून द्या. आता इथे होम वरती आला, त्याच्यानंतर इथून अबाउट. हे मेन्यू मला प्रत्येक पेजला पाहिजे. ह्या मेन्यूला थोडी छान डिझाईन बनवा, ह्याला डिझाईन नाही बनवलेली. तुम्ही वाटलं तर थोडं गुगल वरती वगैरे वेबसाईट बघा, तुम्हाला थोडी आयडिया येईल मेन्यू कसे असतात ते. तशी एखादी छान डिझाईन बनवा. मी आता एक्सपेक्ट करत नाही की तुम्हाला रेस्पॉन्सिव्ह येईल, कारण मी तुम्हाला अजून बुटस्ट्रॅप शिकवले नाही. असे काही डिझाईनचे मेन्यू वगैरे बनवला तर छान दिसेल. हे बघा इथे अवर मिशन वगैरे किती छान दिसायले ना. हे असं जर वरती बनवलं तरी छान वाटेल. त्याच्यानंतर इथून कॉन्टॅक्ट, एक गॅलरीचं पण पेज बनवा, त्याच्यामध्ये चांगले फोटो वगैरे टाका. हे फक्त उगी एक एक्झाम्पल म्हणून दाखवले. एवढ्या सिंपल डिझाईन नाही बनवायच्या. ह्या GIF इमेजेस आहेत, काही नाही, GIF इमेजेस आहेत. डिझाईन चांगली बनवायची आहे, मी फक्त हे उगी रेफरन्स म्हणून दाखवलेलं आहे. ते बघूनच तुम्हाला कॉलेजमधून पण काय बनवलंय वगैरे त्याच्यावरच मार्क भेटतात. तर ग्रुप तर सगळ्यांचे डिसाईड झालेत. आता ऑफलाईन स्टुडंटचे आता करूयात आपण डिसाईड. काही जणांचे झालेत, काही जणांचे राहिलेत. कोणाला काही अडचण ऑनलाईन स्टुडंट्स? आताच विचारा परत, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही टास्क काय सांगितला तोच माहिती नव्हता म्हणून आम्ही केलाच नाही. असं नाही व्हायला पाहिजे. आता मी जे अँकरचं सांगितले ना ते पण करून मला ग्रुपवरती टाकायचंय. आता 12 पर्यंत ते करून द्यायचे मला कम्प्लीट. आणि 3 दिवस वेळ आहे उद्यापासून. त्या 3 दिवसामध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करून फ्रायडेला दाखवायचा आहे. आणि ह्या 3 दिवसामध्ये मीटिंग होईल का नाही मी त्या दिवशी ग्रुपवरती टाकत जाईल. अटेंडन्स घेऊया. रोमी